आधी आपण बघितलं होतं की MADIVचं रजिस्ट्रेशन कसं करायचं स्कॉलरशिप फॉर्म भरायसाठी. तर बघा आता आपण इथं बघणार आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते पाहिजे आणि ते भरताना आपण कशामध्ये स्कॅन केले पाहिजे. तर पहिलं आहे स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे फॉर ओपन म्हणजे की जनरल कॅटेगरीसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे आणि जे अदर आहे कास्टमध्ये तर त्यांच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे आपण आता ते बघणार आहे. तर पहिलं असं बघा कॅप आय डी जे राहतं तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेता गव्हर्नमेंट कोट्यातून तर त्यावेळेस तुम्हाला तिथं कॅप आय डी दिलेलं असतं. त्याच्यानंतरनं 10वीची TC. आता तुम्ही 10वी नंतरनं ॲडमिशन घेतलं आहे ना तर 10वीची TC लागेल. जर तुम्ही 12वी नंतरनं घेतलं असेल तर 12ची TC लागेल. 10वीचं मार्कशीट म्हणजे तुम्ही 10वी पासआउट झाले ती मार्कशीट जर 12वी पासआउट झाले असेल तर 12वीचं लागेल. नंतरनं तुमची नॅशनॅलिटी पाहिजे नॅशनॅलिटी. नंतरनं नेक्स्ट आहे उत्पन्न प्रमाणपत्र. तर उत्पन्न प्रमाणपत्र हे ह्या वर्षीचं पाहिजे चालू वर्षी म्हणजे करंट इयर आता बघा 2024 चालू आहे तर 24-25चं उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला पंजाबरावचं पण फॉर्म भरावा लागतो. तर त्याच्यामुळं काय आहे की तुम्ही अल्पभूधारक किंवा जॉब कार्डलाच आपण काय म्हणतो रोजगार हमी योजनेचं कार्ड. तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे एक गोष्ट पाहिजे. त्याच्यानंतरनं 100 रुपयाचं स्टॅम्प पेपर व टॅक्स पावती या वर्षीचा. आता बघा 100 रुपयाचा बॉन्ड पेपर जो आहे तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस तुम्ही तो परचेस केला असेल. हा कशाला पाहिजे तर आपण आता रूम ॲग्रीमेंट करणार असतो म्हणजे तुम्ही हॉस्टेलला राहणार आहे आणि त्याचं हॉस्टेलला राहता ना तर त्याचं रूम ॲग्रीमेंट असतं. तर तो तुम्ही एक बॉन्ड बनवायचा असतो 100 रुपयाचा. तो बॉन्ड तुम्ही जिथं राहतात तर ते घराचा टॅक्स भरता. तर त्याची जी टॅक्स पावती आहे ती या वर्षीची पाहिजे. म्हणजेच काय आहे की 2023-24 किंवा 24-25 या दोनपैकी एक वर्षाची पाहिजे. नंतर आधार तुमचा अपडेट असावं. तर आधार अपडेटमध्ये काय आहे की आधारवरती जे नाव आहे तेच तुमच्या मार्कशीटवरती पाहिजे. त्याच्यानंतर 10वीच्या मार्कशीटवरती जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आधार कार्डवर पाहिजे किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे तेच आधार कार्ड. परत आपल्या बँक खात्याला पण लिंक पाहिजे. तर तुमचं एक बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की तुमचं पोस्ट बँकेचं किंवा कुठल्या पण नॅशनलाइज बँकेत तुमचं एक खातं पाहिजे. आता हे प्रतिज्ञापत्र आहे. तर हे प्रतिज्ञापत्र बघा येतं खाली इथं लिंक पण दिलेली प्रतिज्ञापत्र कुठून डाउनलोड करायचं किंवा हे बघा प्रतिज्ञापत्र असं आणि ते भरताना बघा वडिलांच्या नावाने भरावं लागतं. तर वडिलांच्या नावाने भरायचं ते इथं बघा. तर इथं वडिलांचं नाव टाकायचं तुम्ही. नंतरनं राहणार तुम्ही जिथं राहतात ते नंतर तालुका आणि जिल्हा. त्याच्यानंतरनं रहिवाशी असून 2 आपत्ती आहेत त्यापैकी बघा त्याचं जो तुम्ही जे तुमचं नाव टाकायचं. आता तुम्ही किती नंबरची तिथं नंबर टाकायचा द्वितीय तृतीय. त्याच्यानंतरनं बघा इथं दिलेलं आहे तुम्ही कोणत्या वर्षाला ॲडमिशन घेतलं आहे. त्याच्यानंतरनं इथं टिक मारायचं जेंडर. नंतर नेक्स्ट बघा तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं. कॉलेजचं नाव टाकल्यानंतरनं आता तुम्ही कोणत्या इयरला ॲडमिशन घेतलं तर MESY. आता MESYचं म्हणजे सेकंड इयरचं आहे तर तुम्ही फर्स्ट इयर टाकायचं तिथं तुमचं जे काही असेल ते. आणि तुम्ही कुठला स्कॉलरशिप फॉर्म भरणार. आता जे ओपनमध्ये असतात ती EBC पंजाबरावचं स्कॉलरशिप फॉर्म भरतात आणि जे कास्टमध्ये असतात तर तुमच्या कास्टसाठी पण एक PDF आहे. त्या कास्ट वाईज तुम्हाला ती स्कीम अप्लाय करावं लागते. ते नाव तुम्ही तिथं टाकायचं. मी तुम्हाला नंतर लास्टला दाखवतो ते. नंतरनं बघा नेक्स्ट इथं एक करायचं. जर तुमचं कोणी भाऊ वगैरे जर असेल त्यांनी ऑलरेडी कॉलेज किंवा नाही का कुठं तरी ॲडमिशन घेतलेलं आहे तो पण MADIVच्या याचा लाभ घेत होतो त्याचं पण इथं नाव टाकायचं. शक्यतो कोण नसतं एकच नाही टाकलं तरी काही हरकत नाही. नंतर नाही तर विद्यार्थ्याची सही करायची आणि पालकाची सही करायची. वेळ टाकायची आणि ठिकाण टाकायचं. ठीक आहे. हे डिक्लेरेशन फॉर्म कसं भरायचं किंवा यालाच मराठीत प्रतिज्ञापत्र म्हणतात. तर एवढी सगळी डॉक्युमेंट काय आहे की ओपन कॅटेगरीच्या मुलांना लागतात. ओपनवाली मुलं जे असतात ते 2 फॉर्म भरतात. पहिला फॉर्म असतो EBC आणि दुसरा असतो पंजाबरावचा. आता जे मुलं कास्टमध्ये तर कास्टमध्ये बघा सिमिलरच डॉक्युमेंट लागतात. फक्त जो रूम बॉन्ड आहे तो लागत नाही आणि टॅक्स पावती वगैरे ते लागत नाही. तर याच्यामध्ये बघा एक डॉक्युमेंट मिसिंग आहे तर ते राशन कार्ड. तर तुम्हाला काय आहे की राशन कार्ड पण लागतं कारण की राशन कार्डमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. तुमचं नाव ते पण आहे ना की 4 नंबरमध्ये असलं म्हणजे नाही का जे पहिले 4 मेंबर्स असतात ते 4 मेंबरमध्ये पाहिजे. जर तुमचं नाव 5 नंबरला वगैरे जर असेल तर त्याच्यासाठी परत एक तुम्हाला स्टॅम्प पेपर बनवावा लागतो. म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक डिक्लेरेशनसारखंच असतं ते फक्त ते आपल्याला बॉन्डवरती लिहून द्यावं लागतं. नंतरनं स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र कास्ट बघा जे कास्टमध्ये असतात त्यांच्यासाठी बघा कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात. तर कॅप ID लागतं. TC लागते. 10वीचं मार्कशीट. जर तुम्ही 12वीच्या बेसवर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल तर 12वीची मार्कशीट लागेल. 12वीचं TC लागेल. नंतर नॅशनल
नॅशनॅलिटी, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड लिंक पाहिजे, अपडेटेड पाहिजे. त्याच्यानंतरनं बँक पासबुक लागेल, प्रतिज्ञापत्र लागेल आणि ईमेल आय डी आणि तुमचं राशन कार्ड पण लागेल. जर राशन कार्ड नसलं तर काही हरकत नाही, कास्टवाल्यांना चालतं. बट जे ओपनमध्ये त्यांच्यासाठी राशन कार्ड कंपल्सरी आहे. आणि राशन कार्डामध्ये जर 4 नंबरपेक्षा जास्त नंबरला नाव असेल तुमचं, तर तुम्हाला एक बॉन्ड बनवावा लागतो, मग राशन कार्ड लागत नाही. ठीक आहे. ज्यांचं आता काही जण असे पण असेल की त्यांच्याकडे राशन कार्डच नाही, तर अशा जणांसाठी पण एक बॉन्ड असतो, तो बॉन्ड बनवावा लागतो. तर मी तुम्हाला तो देईल नंतर. त्याच्यावरती काय कंटेंट टाकायचं बघा. तुम्ही मोबाईलमध्ये डॉक्युमेंट स्कॅन करणार आहे, तर स्कॅन करताना बघा हे प्ले स्टोअरमध्ये ॲप असतं ओकेन स्कॅनर, हे डाउनलोड करायची. तर त्याची लिंक दिलेली आहे, मी तुम्हाला ही PDF सेंड करेल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट बघा, सगळे डॉक्युमेंट कसे पाहिजे, 256 KB आतमध्ये पाहिजे. तर मग बघा ते JPG फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही काय करायचं, डॉक्युमेंट सगळे याच्यामध्ये स्कॅन करायचे या ॲपमध्ये आणि तिथून शेअर म्हणजे नाही का, तिथनं JPG फॉर्मॅटमध्ये शेअर करायचे व्हॉट्सअपला. आणि नंतर त्याची इमेजेस जे राहतील व्हॉट्सअपमध्ये ऑटोमॅटिक साईज रिसाईज होऊन जाईल. जर नाही झाली एखाद्या डॉक्युमेंटची रिसाईज, तर ते तुम्ही करून घ्यायची ह्या लिंकवरती क्लिक करून. तिथं डॉक्युमेंट अपलोड करायचं, 256 KB टाकायचं आणि ऑटोमॅटिक ते मी तुम्हाला दाखवतो बघा कसं होतं. नंतर डॉक्युमेंट मर्ज करावं लागतं. जे आता जे कास्टमध्ये असतात त्यांच्यासाठी काही मर्ज वगैरे करायची गरज नसते जास्त काही. बट जे ओपनमध्ये असतं त्यांना EBC पंजाबराव दोन्ही पण फॉर्म भरावं लागतं. तर त्यांना काही डॉक्युमेंट मर्ज करावं लागतात, जसं रूम बॉन्ड, टॅक्स पावती आणि डिक्लेरेशन फॉर्म. त्याच्यासोबत तुम्हाला राशन कार्डच्या दोन्ही बाजू आणि डिक्लेरेशन फॉर्म असे हे 2 वेगवेगळे डॉक्युमेंट काय करावं लागतात, मर्ज करावं लागतात. आता इथं डिक्लेरेशन फॉर्म बघा. डिक्लेरेशन फॉर्म जर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तो फॉर्म असा राहतो. इथं तुम्हाला मी आधीच सांगितलेलं कसं भरायचं. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची तुम्हाला लिंक पण दिलेलं आहे आणि या PDF मध्ये पण लिंक आहे. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून काय करू शकता, डॉक्युमेंट ते फिल करू शकता. आता बघा तुम्हाला मी डॉक्युमेंट मर्ज कशी करायची दाखवतो. बघा मी लिंकवर डॉक्युमेंट मर्ज करताना तुम्ही ऑलरेडी डेस्कटॉपवर काय करायचं, एका फोल्डरमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट सेव्ह करायचे. एका फोल्डरमध्ये केल्यानंतर ना आता बघा एका विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट आहे. तुम्हाला एकदा डॉक्युमेंट दाखवून देतो. हे बघा, ही 10वीचं मार्कशीट आहे, ही कॅप ID आहे, ही डिक्लेरेशन फॉर्म, ही हे तुमची जी कॉलेजची फी भरल्याची पावती ती पण तुम्हाला लागते. 1 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र. हे बघा, हे जॉब कार्ड आहे. नंतर हे आपलं राशन कार्ड बघा, हे मर्ज केलेलं एकत्रित डॉक्युमेंट आहे. तर तसं तुम्हाला एकत्रित डॉक्युमेंट करावं लागतं. मर्ज करायसाठीच त्या साईड दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर बघा हा रूम बॉन्डच्या दोन्ही बाजू आहे, ही टॅक्स पावती आहे आणि हे काय डिक्लेरेशन फॉर्म. हे 4 एकत्रित करावं लागते आणि याची साईज पण किती पाहिजे, 256 KB आतमध्ये पाहिजे. तर ते JPG इथं .jpg दिसतंय, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते करावं लागतं. तर आता मी तुम्हाला डॉक्युमेंट मर्ज करून दाखवतो. बघा मर्ज कशी करायची. तर इथं बघा मी ते जी लिंक दिलेली होती तुम्हाला, तर त्याच्यावरती मी क्लिक करतो. बघा इथं आता इथं असं ओपन होतं. इथं याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना बघा डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. आता समजा आपल्याला रूम बॉन्ड, तर रूम बॉन्ड कुठे आहे, हे बघा रूम बॉन्डची पहिली बाजू, दुसरी बाजू, त्याच्यानंतर ना ही टॅक्स पावती आणि डिक्लेरेशन फॉर्म. हे 4 डॉक्युमेंट मी सिलेक्ट केले. सिलेक्ट करताना पण सिक्वेन्स वाईज करायचे, मग तिथं ते सिक्वेन्स वाईज आहे. ठीक आहे. आणि सिक्वेन्स जरी कमी जास्त करू. मग इथं डॉक्युमेंट आले. आता हे टॅक्स पावती डिक्लेरेशन फॉर्म जो लास्टला पाहिजे, मग याला डाऊनला घ्यायचं. आणि टॅक्स R1 ती 1 नंबरला पाहिजे, R2 2 नंबरला पाहिजे, 3 नंबरला टॅक्स पावती पाहिजे आणि 4 नंबरला डिक्लेरेशन फॉर्म. तर बघ इथं दाखवतं पण ते. नंतर ना बघ इथं खाली दिलेलं आहे मर्जवरती करायचं. तर मर्ज व्हायला थोडा वेळ लागतो.
कारण की ते डॉक्युमेंटची क्वालिटी खूप हाय असते, तर त्याला थोडं 7 ते 8 MB होतं त्याचं. नंतर हे डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करायचं. डाउनलोड होते तर 2.8 MBचं ते डाउनलोड झालं बघा. 2.8 MB नाही, त्या 200 MB आतमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर आता ते कन्वर्ट बघा, हे डाउनलोड होऊन आलं बघा. डाउनलोड केल्यानंतर मर्ज झाले. आता त्याची क्लॅरिटी पण चांगली आहे. आणि तुम्ही बघा, क्लॅरिटी कमी नाही झाली पाहिजे. जर क्लॅरिटी कमी झाली तुमचा फॉर्म रिटर्न येतो. तर त्याच्यामुळं क्लॅरिटी कमी नाही होऊ द्यायची. ही साईट होती आपली मर्ज करायची. आता दुसरी साईज आपली साईट आहे रिसाईज करायची. तर रिसाईज करायच्या साईटवरती जाऊ आपण. बघा, त्याच्यावरती क्लिक करून रिसाईज करायच्या साईटवरती येऊ. ठीक आहे. बघा, इमेज रिसायझर याच्यावरती क्लिक करायचं. डॉक्युमेंट डाउनलोड झालं आपण ते सिलेक्ट करायचं. बघा, 2.8 तुम्ही बघा साईज 256. बघा, ही फाईल काय आहे 256 MBची. इथं आलं बघा, साईज 247 KB. ठीक आहे. मग अशी फाईल तुम्ही काय करायची, रिसाईज करायची. हे रूम वॉर्डसाठी आपण आपलं जो रेशन फॉर्म आणि राशन कार्ड राहतं, तर राशन कार्डच्या 2 बाजू घ्यायच्या आणि ते आपलं डिक्लेरेशन फॉर्म घ्यायचं. तर इथं त्याने ऑलरेडी मी केलं आहे, ते तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, आपला जो रूम बॉन्ड होता हा काय आहे, रूम बॉन्ड, टॅक्स पावती आणि डिक्लेरेशन फॉर्म. तसंच एक राशन कार्डचं करायचं. तर राशन कार्डचं बघा, राशन कार्डचं फ्रंट पेज आणि तुमचं 4 नंबरमध्येच नाव पाहिजे. 4 नंबरपेक्षा जर खाली किंवा 5-6 नंबरला तुम्हाला ते एक बॉन्ड बनावं लागतो. आणि हा डिक्लेरेशन फॉर्म. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, सगळे डॉक्युमेंट रेडी करायचे. आणि रेडी केल्यानंतर एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवायचे. सगळे डॉक्युमेंट JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि ते सगळे त्यांचं जे साईज असतं ते 256 KB ते लक्षात ठेवा. मग आपण पुढच्या याच्यामध्ये बघू फॉर्म कसं भरायचा. फॉर्म स्टेप वाईज सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागतात. तर ते आपण बघू.